हॅलो एव्हरीवन, किचन कोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पितृपक्षामध्ये केली जाणारी थापी वडीची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. याचा आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. त्यानंतर 1 वाटी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. मी 1 फुल वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण लागेल असं पाण्याची आपण पातळसर असं बॅटर बनवून घेणार आहोत. इथे मी सुरुवातीला 1 वाटीभर पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर लागेल असं कन्सिस्टन्सीनुसार आपण त्याचं पातळसर असं बॅटर बनवायचं आहे. अगदी अचूक प्रमाणात ही वडीची रेसिपी मी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण पाहू शकतो बॅटर थोडंसं दाटसर दिसत आहे, त्यामुळे मी अजून अर्धी वाटी पाणी घेऊन हे पाणी टाकून त्याची आपण पातळसर बॅटर बनवून घेणार आहोत. अर्धी वाटी पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं मी पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला गाठी राहायला नको आहेत, नाहीतर खूप जास्त गाठी होतात आपण जेव्हा बॅटर तेलामध्ये टाकून मिक्स करत असतो तेव्हा. त्यानंतर कढईमध्ये मी 1 पळी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी आपल्याला छान कडकडून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली त्यानंतर हिरव्या मिरचीचं आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण मी त्यामध्ये टाकलेलं आहे. तेही छान परतून घेतलं की त्यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकून हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवलं होतं ते हळूहळू टाकून एका हाताने टाकून दुसऱ्या हाताने आपल्याला लगेच मिक्स करायचं आहे, म्हणजे त्याच्या खूप जास्ती गाठी बनत नाहीत. आणि शक्यतो विस्करच्या साह्याने आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे गाठी अगदी इझिली मोकळ्या होतात. आपण उलटण्याच्या साह्याने करत असू तर खूप जास्त गाठी बनण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो विस्करच्या साह्याने करायचं आहे. आणि आपण हे लो टू मीडियम हीटवर हलवत असताना गॅस ठेवणार आहोत. आणि 3 ते 4 मिनिटांनंतर आपण इथं पाहू शकतो बॅटर अगदी छान सगळं एकजीव झालेलं आहे आणि छान घट्टही झालेलं आहे. हे सगळं मी उलटण्याच्या साहाय्याने एकत्र करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा त्याला आपण 3 ते 4 मिनिटांसाठी छान वाफ काढून घेणार आहे. जेव्हा आपण वाफ काढण्यासाठी हे मिश्रण ठेवतो तेव्हा पूर्ण लो फ्लेमवर आपण गॅस ठेवणार आहोत. 3 ते 4 मिनिटांनंतर आपण इथे पाहू शकतो अतिशय छान वाफवलेलं आहे आपलं मिश्रण. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण बऱ्याचदा ही रेसिपी फसते. याचं कारण असं की आपण जे बेसन पीठ आपण त्यामध्ये टाकतो ते आपण छान वाफवून घेत नाही. वाफवून जर नाही घेतलं तर आपल्या वडीचे तुकडे पडतात आणि प्रॉपर वडी होत नाही. त्यामुळे अतिशय लो फ्लेमवर पूर्ण आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी वडीचं हे बॅटर वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका डिशला तेल लावून हे सगळं मिश्रण मी त्यामध्ये काढून घेतलेलं होतं आणि ते छान पसरवून घेऊन त्यावरती कोथिंबीर आणि तीळ टाकलेलं आहे. वडी 15 ते 20 मिनटं छान थंड करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण कट करून घेणार आहोत. ही वडी डायमंड शेपमध्ये असते, त्यामुळे आपण डायमंड शेपमध्ये त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. अतिशय छान साधी सोपी आणि तेवढीच टेस्टी अशी ही रेसिपी आहे. पितृपक्षच काय, एरवीही खाण्यासाठी अतिशय छान टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळेत होणारी. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे आपण पाहू शकतो अगदी छान इझिली कट होत आहेत आणि अजिबात वडीचे तुकडेही पडलेले नाही आहेत. अतिशय छान मऊ लुसलुशीत अशी आपली वडी बनवून तयार आहे. सगळ्या साईडनी मी दाखवत आहे. डिशला खाली अजिबात चिटकलेली नाही आहे. आपल्याला हव्या तशा जाड पातळ आपण कट करून घ्यायच्या आहेत. इथे मी तोडून दाखवत आहे. अतिशय छान मऊ आणि अजिबात तुकडे न पडता आणि पिठुळेही होत नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.